याला बोलतात पोर शांत बस. माझ्यासारखी भूमिकाची जाईवल आनंद वाटतोय. आनंद एकविरा माते की तुझं देऊल साजत गुल्लाल डोंगरान इथला भारी नेचर आहे एकदम थंडावा आवरे उन्हामध्ये थंडावा बघायला भेटते ना आपल्याला तो खाली आंबा बघितला ना मध्ये सेंटर कॉर्नरला सावली आहे तिथे पहिले एकदा तसबीर लावली किरायचे मग तिथं पाया पडून लोक पुढे जायचे खाली 8ला येऊन काय काय बनवलंय मच्छी मटन भात एकदम असा संडे स्पेशल मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती कारला गड आणि त्याच्यानंतर प्रति कारला म्हणून ओळखला जाणारा हा वेशवी होता कानोबा गणोबा कोयत्यांकुरी दे बंधन बारा दे लवकर घरा जाऊन दे. पोरीचा जायवळ आता होणार मिलरलेलो मग काय बघायला ते जरी करलेलं का माझं मन आता समजला मी पोरा लरतान केसकाराला आमची पोर बघा जायवल कम्प्लीट झालेला आहे ह्याच्यामध्ये काय असतात त्या दोघी मिळून आवऱ्या शिंगा खाल्यान हा 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 हॅलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड हॅलो गाइस तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो जायवलकराला वेशवीला एक विराईचं मंदिर आहे तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल म्हणजे वेशवीची तर तुम्हाला बघायला भेटेल क्रेझी मंदिर आहे एक विराईचा चला चला मामाच्या गावाला जाऊया पलती झाडे पाहूया चला नाचून दाखव एकदा नाचून दाखव ओहो 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 एक विरा लिवलाय तशी आणि पाठीमाग भूमिकाची जाईवल चला अनाचा आता टकली होणार टकली चला 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 हिला काही झाली जास्त कसं वाटतंय तुला पोरीचा जायवल करायला चाललो ना आज हो, आपण आनंद वाटतोय. आनंद असं डोका खाजवते काय म्हणजे 1 वर्षाची पोर केस जास्त वाढल्यावर डोका खाजवतात अच्छा म्हणून जायवल करायचं असतंय फायनली आता आपण एकविरेला आलो वेशवी गावाचे इथंशी मी लई टायमानंतर आलोय आल्यावर नेहमी अशा आठवणी येतात कॉलेज मधून बंक करून आम्ही आई वाचू सकाळचे 7 ते दुपारपर्यंत आम्ही इथं वरती बसलेलो असायचो बंक करून असाच मित्र तर त्या आठवणी आणि आईचा दर्शन घेण्यासाठी आता आम्ही चढू वरती जावाच्या आधी पोरीला सजवतान जायवलकराला जावाच्या आधी माहिती आहे ना सगळं फ्लावर ज्वेलरी वगैरे घालतान हे बघा ए चला हे बघ कसला भारी एकविरा माते की निघालो आता मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी ये हाकेला धाव माझे आहे वरती चढता आपल्याला वाघ बघायला भेटतील 2 एक आणि पाठीमाग एक तुम्ही बघू शकताय वाघाला भेटून आपल्या मित्राला पुढे निघालो आम्ही आयात दमलो आजकालच्या पोरांना कयूत नाही रे आपल्या आयवसा धरल्या आमच्या न मी दमलो हो चला किरीस दमला काय का आवरा सामान घेऊन दमलास तुझ्या वयाचा होतो आम्ही काय करायचो आईलो पायाशी आई तुझे
घे मला पदरान ग. पालखीला नाचून गुलाल सैताचे मैदान ग नाचा, ए! सैताचे मैदान आई तुझं देऊल साजतय गुल्लाले डोंगरान ग. गुल्लाले सैताचे महिन्यान ग. पायी पायी चालतून हसते हसते. चला हा, तुम्हाला वाटत असेल दमलो पण नाही. हा. 1 किलो पाणी मिळेगा. पाणी नाही. सांभाळ घर माझे आहे सदा राहो किरपा तुझी आमावरी माय खुशीन पडणांची. वरती चढता चढता एकदम आनंदाचं वातावरण आहे. आवरण नॅचरल फील आहे ना बाई एकविरेला इथंशी. ओ हो हो, जेव्हा तुम्ही केव्हा यशाल इथं एकदम प्रसन्न होऊन जाल. काय मजा आहे ते चढता चढता. असला भारी नेचर आहे. एकदम थंडावा, आवरे उन्हामध्ये थंडावा बघायला भेटते ना आपल्याला. वाव. आणि आता चाललो हाईचे चरणा हाईचे दारा. चला सांभाळ घर माझे आहे सदा राहो किरपा तुझी आमावरी माय खुशीन पडणांची. फायनली आपण आता पोहोचलो वरती. आणि इथं जर तुम्ही जायवल करायला आलात, असा पण कधी आलात दर्शनाला फॅमिली सोबत, तर आपल्याला जेवण करायला पण जागा आहे एकदम झाडाखाली, एकदम भारी. जसं आपण आलो केस काढायला, तशी अजून मंडळी पण आली आणि तिथंशी जेवण वगैरे करताना हे बघू शकता. जेवणासाठी पण एकदम उत्तम सोय आहे आणि नेचरच आवरा भारी आहे ना वरती आल्यावर. एक नंबर. माझी एकवीरा 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 माऊली आई एकवीरा 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 माऊली. आम्ही येण्याच्या आधी घनश्यामांना लवकर येऊन इथं जेवण वगैरे रेडी झालंय आपला. किती किलो मटण आणलंय मस्त. सगळी 10 किलो मटण घेऊन सगळं जेवण रेडी झालंय आपला. जेवण बनवणारी मंडळी आई शपथ मस्त. बाव बी बनवलाय तल्लाय बाव. कितीला लिहू? 8ला सकाळी 8ला येऊन काय काय बनवलंय? मच्छी मटण भात. एकदम असा संडे स्पेशल पण आहे. आणि जायवलकरा निमित्त सगळी आपली मंडळी येऊन लवकर जेवण वगैरे बनवला रेडी झाला सगळा. इथं मटन रेडी झालंय आपला. हा हा हा, मटन झालं ना? रेडी झाला मटन. आम्ही यावाला मटन रेडी आणि चिकन रान बनवलंय का? हो 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 हो, चिकन तंदुरी. कुठून आलात तुम्ही? वेशवेशीत आली का? मस्त मस्त. आज टोटल 3 जायवल बघायला भेटलं वेशवीला आपल्याला आज. बाबू नाव काय तुझा? हा, हंसिक. एक नंबर यार. आता केस जाणार तुझे. मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती. साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी. ये हाकेला धाव माझे आहे तूच सांभाळ घर माझे आहे सदा राहो किरपा तुझी आमावरी माय खुशीन पडणांचे. मान तुझा यो सोनचा प्याचा न हिरवे सारी नखन नारलाचा. वेणी हळदी कुंक वाचा न मान तुला नखुर धवण्याचा. आई एकवीरा 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 माऊली आई एकवीरा 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 माऊली. माझी एकवीरा 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 माऊली. अजून एक जायवल करण्यासाठी आली ना आपली वेशवीचीच मंडळी. काय नाव बाबू तुझा? अद्विक अद्विक. अजिंक्य पाटील. वेशवीवरून मस्त मस्त आपल्याला वेशवीला मस्त आईचा मंदिर लाभलाय. कसा वाटतंय तुम्हाला? मस्त एकदम भारी. कधी म्हणजे तुझा पण इथंच केलेला आहे छोटा हो असताना हो, काय? छोटा असताना माझा इथेच केलेला. अच्छा, तर आई मंदिराबद्दल बोला काहीतरी. दादा आपल्या सोबत आहे. आई बद्दल थोडी माहिती देईल आणि मंदिराबद्दल थोडासा. आता मंदिर खूप जुनं आहे. प्राचीन आता आहे. प्राचीन म्हणजे आता कसं होतं, पहिले इथं लोकवस्ती कमी होती. तर लोक कसे होतं, एवढं आयात निर्यात नव्हतं तेवढं. तर लोक कुराणा वगैरे यायचे. तर मग लेडीज वगैरे कुराणा यायची. तर मग एक देवाचं आपलं स्थान पाहिजे कुठेतरी पाया पडायला, असं पहिले लोक सांगतात आमच्या आजी वगैरे. तर मग इथं डोंगर लाभला, डोंगरावर कुराणा वगैरे यायची. तो माकडा वगैरे जास्त असेल, मग देवाचं नाव घ्यायचं, मग एकविरायचं नाव घ्यायचं. मग मागे तुम्ही खाली प्राण्यांपासून भीती होती भीती होतीच ना, वांढरा वगैरे होती. आणि तुम्ही जो खाली आंबा बघितला ना, मध्ये सेंटर कॉर्नरला सावली आहे, तिथं
तिथं पहिले एकदा तसबीर लावली एकविराची, मग तिथं पाया पडून लोक पुढे जायचे. जो रानात जंगलात जायचा कामानिमित्त कुऱ्यांसाठी, म्हणजे ते तिथं पाया पडून जायचे. मग नंतर गावातले जे सदस्य आहेत 28 लोक आहेत समथिंग, त्यांनी एक विचार केला की आपल्याला प्रतिसाद चांगला भेटतो तर आपण एक आईचं इथं मंदिर स्थापन करूया. त्याच्यानुसार 28 लोक गावातली जमले आणि त्यांनी मग हा मंदिराची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर ही सगळं इथं भाविक भक्त जे आवडीनं एक दुसराच फक्त मंदिर इथं होतं, कारलागड. आणि त्याच्यानंतर प्रति कारला म्हणून ओळखला जाणारा हा वेशवी होता. आता नवस फिरण्यासाठी प्रत्येक जण येतात. मग सोन्याच्या चैनी बोला, मंगलसूत्र बोला, कानातले, म्हणजे जसं जसं जो प्रत्येक जण ज्या पद्धतीने नवस बोललाय त्या पद्धतीने पूर्ण पण झालेले आहेत. आणि साक्षात्कार आहे हे जुने लोक सांगतात आम्हाला. खूप लांब लांबून लोक यायची. नवी मुंबई झाली, घनसोली, आपले ते सगळं. चला थँक्यू दादा. एकविरा माते की जय. जय. जैसा दादाने आपल्याला सांगला की जुनी लोक कुऱ्यानं वगैरे जात तेव्हा देवाचं नाव घेऊन जात पहिले. आधी काय बोलायचं, कानोबा गणोबा कोयत्यान कुरी दे, बंधन बारा दे, लवकर घरा जाऊन दे. म्हणजे देवाचं नाव घेऊन कुऱ्यानं रानामध्ये पहिले जावायचं. आई पण जावाची. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा पण जंगल होता, त्याच्या आधी तर एकदम जास्त जंगल होतं. जंगल आणि कैसा एक्सपिरियन्स होता कुऱ्यानं जावाचीच तेव्हा? कोण कोण जावाची, किती लोक जावाची? राशी बायका 30-40 बायका अशा 30-40 बायका एक साथ कुऱ्यानं जावाची. पुऱ्याना जावाच्या. सकाळचे 5ला उठायचं, हातावर भाकरी जायचं खाऊ जावाचा. हातखात जावाचा रानान गेला का जातानाच भाकर निद्राची. असं. एकदा यान जालीन खिरला का जंगली बकुऱ्या करायच्या तर बाहेर निघायचं जालींची अशा झाली होते त्यांची. हेच प्रकारे आईचं मंदिर आपण पाठीमागं बघतो. तर अशी स्थापना झाली. आयो दमली काय येत आहे? भूमिकाचे आपल्या सोबत आहेत पंजोबा पणजी. कसं वाटतं इथं एकविरेला आला, तुला कसं फील होतंय? चांगला वाटते, एकदम मस्त. मंदिराबद्दल काहीतरी बोल. मंदिराबद्दल लय छान वाटते. छान वाटते ना? पर्यटन पण चांगलं आहे. चांगलं आहे. पोरीचा जायवळ आता होणार. अयो कापाचं माझं पण हा मांडी वगैरे वाढले ना कोण. याला बोलता पोर शांत माझ्यासारखी. मिलारलेलो का मम्मी? अजिबात नव्हता लढलास. काय मिलारलेलो? पक्का लरलेलो. काय केस कारलेलं माझं घरण? केस काय कारलेलं माझं घरण का? जेजुरी पहिले शेट होती वाटत तुम्ही. जेजुरी काढलेलं का माझं? मला आता समजला. माझं केस जेजुरीला काढलेलं. फोटो बिटो आहे का नाही? आवरी पोरा लरतान केस करायला. आमची पोर बघा. अयो काय वाटत? पक्की हुशार आहे ना पोर. हे बघा यो बघ आमची पोर केस काढून झालं तरी लरली नाही. अखर हा अर्ध करलं तर खेळवाला उठवलाय. नाही शांत आहे ना माझ्यासारखा. जायवल कंप्लीट झालेला आहे आणि पोर जराशी पण रडली नाही आमची. काय उमो गेला केस शानी. आणि तू आवरा बोलावा चालतं करता मॅटर. शेतावर जाऊन ह्याच्यामध्ये काय असतात त्या चाऊल ना? चाऊल वाटून लावताना. चार पिढ्या एक साथ. 1 2 3 4. बोला एकविरा माते की. झाला जायवळ टकली. दोघी मिळून आवऱ्या शिंगा खाल्यान.
बशी बा आवरी झाला 2 बशा 1 बशी बाजूला उरवली काय. जेवायला मस्त मटन चिकन केलं. चिकन पण आहे मटन पण आहे ना. सगळं आहे ना. जेवायला घेतो मग पहिलाच. मला भेटायचं आहे का. भेटला मग. नाव काय तुझं. हा रिया. नमस्कार. मस्त वाटला तुला भेटून. कितवीला आहेस. अभ्यास करता नक्की. चला कसा वाटतंय मंदिरामध्ये तुला. चांगला वाटतंय. मस्त. यस थँक्यू. हा व्हिडिओ बघत राहा. सगळा करता ना. येस येस थँक्यू थँक्यू. बरोबर बरोबर थँक्यू. हा मस्त असा वनभोजन करूया आपण आता. जेवायचा टाइम झाला. जेवायला मस्त मटण बनवलाय. चिकन पण बनवलाय. मी मटण घेतलाय. सगळी जेवताना आता काय नेचरची सगळी मजा आहे. फक्त जिथं पण पब्लिक येतं एवढा कचरा करतं ते सगळ्याही प्लीज जर आलात तर उचला थोडा थोडा. आमचा कचरा आहे तो पण मी सगळ्यांना सांगते का घरा घ्या. काय टाकू नका काय. कारण तर आपला कचरा आपली जबाबदारी. म्हणजे असं मला वाटतं की कचरा नाही टाकावा. कारण ते इथं साफ करणारं कोणी नाही. जरी आले तरी लई दिवसानंतर येतील साफ करायला. असं वाईट वाटतं. आवरी भारी जागा आवरे कचऱ्यानं भरलेली बघून. फायनली आता मस्त निघालो. खाली उतरलो. मस्त दर्शन वगैरे एकदम निवांत सगळा झाला. खतरनाक वाटलं असेल तुम्हाला बघून पण. कारण तर आवरी पॉझिटिव्हिटी आणि शांतता नेचर आहे ना इथशी. सांगूच शकत नाही. मस्त एकदम मस्त आपला जायवल पण झाला. एकदम शांततेत निघालो. आता दुपारचे 2 वाजले. 2:15 वाजायला आलं. सगळी चाललो खाली. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग ते कमेंट करून सांगा. एकदम छोटा होता पण खूप सुंदर होता. हा वाला ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर खूप आनंदित ब्लॉग होता हा. म्हणजे माझा फेवरेट होता असा समजून जा. कारण तर खूपच शांतता भेटली मला या दिवशी इथं येऊन. तुला एकविरा माते की जय.